नुकसान झाले मात्र पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने तब्बल 2 एकरातील धान पिकाच्या पुंजाराला तर एका शेतकऱ्याने उभ्या धान पिकाला आग लावी शासनाचा व पीक विमा कंपनीचा निषेध व्यक्त केला। ही घटना भंडारा जिल्ह्यातील वाकेश्वर येथे घडली असून स्वच्छिदानंद देवराम लेंडारे व गंगाधर खोब्रागडे अशी धान पिकाला आग लावलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत। दोन्ही शेतकऱ्यांनी आपल्या मालकी शेतात यंदाच्या खरीप हंगामात धान पिकाची लागवड केली होती। धान पीक लागवड करण्यासाठी विविध बँका सेवा सहकारी संस्थेसह हातउष्णे पैसे देखील घेतले होते। बँकेसह हातउष्णे पैसे घेतलेल्या पैशात शेतकऱ्यांनी मालकी शेतात खरीपातील धान पिकाची लागवड केली। महागडी खते व औषधी खरेदी करून त्यांची फवारणी देखील केली। मात्र ऐन धान कापणीच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। नुकसान भरपाई मागण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रार केली। तक्रारीनुसार प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले। मात्र महिनाभर पेक्षा अधिक कालावधी लोटून देखील शासनाकडून कुठलीही नुकसान भरपाई मिळाली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मालकी शेतात उभ्या धान पिकाला तर एकाने शेत शिवारातील धान पुंजाराला आग लावीत पीक विमा कंपनीसह शासनाचा निषेध नोंदविला आहे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।